وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا إما يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما فلا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما واخفض لهما جناح الذل من الرحمة وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا ربكم أعلم بما في نفوسكم إن تكونوا صالحين فإنه كان للأوابين غفورا وآت ذا القربى حقه والمسكين وابن السبيل ولا تبذر تبذيرا إن المبذرين كانوا إخوان الشياطين وكان الشيطان لربه كفورا وإما تعرضن عنهم ابتغاء رحمة من ربك ترجوها فقل لهم قولا ميسورا ولا تجعل يدك مغلولة إلى عنقك ولا تبسطها كل البسط فتقعد ملوما محسورا إن ربك يبسط الرزق لمن يشاء ويقدر إنه كان بعباده خبيرا بصيرا. तुमच्या पालनकर्त्याचा फैसला ऐकून घ्या की तुम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना करू नये. आईबापांशी चांगलं वर्तन करा. तुम्ही असताना जर माता पिता यापैकी कुणी एक किंवा दोघेही म्हातारपणास पोचले तर त्यांना लागेल असा शब्दही बोलू नका आणि त्यांना झिडकारूही नका. संभाषण करताना आपल्या माता पित्याची प्रतिष्ठा आणि त्यांच्या मान सन्मानाचा विशेष मुलाहिजा राखा. प्रेमानं मेहरबान होऊन त्यांची पुरेपूर सेवा करा आणि प्रार्थना करीत रहा की हे माझ्या पालनकर्त्या, तू या दोघांवर दया कर, ज्याप्रमाणे त्यांनी माझ्या बालपणीच्या विवशतेत माझा सांभाळ करून मेहरबानी केली. तुम्ही कसे आहात, काय आहात आणि तुमच्या मनात काय आहे ते सर्व काही तुमचा पालनकर्ता खूप चांगल्या प्रकारे जाणतो. जर सदाचाराच्या मार्गावर चालणारे बनाल तर अशा दयाशील लोकांच्या हक्कात अल्लाह मोठा माफ करणारा आहे. जवळच्या नातेवाईकांचा हक्क अदा करा आणि गोरगरीब, गरजवंत आणि प्रवाशांचीही मदत करीत राहा आणि फिजूल खर्च करून संपत्तीची नासधूस करू नका. मालमत्तेचा फिजूल नाश करणारे सैतानाचे भाऊबंद आहेत आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी मोठा नाकद्र आहे. आपल्या पालनकर्त्याची कृपा मेहरबानी प्राप्त होण्यापर्यंतच्या प्रतीक्षेत जर तुम्ही एखाद्या मागणाऱ्याची आर्थिक गरज पूर्ण करू शकत नसाल तर ती प्राप्त होईपर्यंत त्याच्याशी नरमाईनं आणि प्रेमानं बोला. आणि आपले हात मानेशी बांधून ठेवू नका आणि सर्वथा मोकळे सोडून भरमसाठ खर्चही करू नका, नाहीतर निंदा नालस्ती होईल आणि लाचार बनून मोठा पश्चाताप कराल. यात मुळीच शंका नाही की तुमचा पालनकर्ता ज्याला इच्छितो भरपूर रोजी प्रदान करतो आणि ज्याला इच्छितो मोजून मापून रोजी देतो. निश्चितच तो आपल्या दासांच्या स्थितीची पूर्ण खबर राखतो आणि सर्व प्रकारे हे सर्व लोक त्याच्या नजरेत आहेत.